हरे कृष्णा. भक्तिशास्त्रीच्या पुढच्या धड्यामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत धडा 60 म्हणजे लेसन नंबर 60 आणि भगवद्गीता अध्याय 15 आणि श्लोक संख्या 12 ते 15 ह्याच्यामध्ये पालनकर्ता श्रीकृष्ण हे आपण समजून घेणार आहे. तर पालनकर्त्याच्या रूपात श्रीकृष्ण कशा पद्धतीने कार्य करतात, तर वैदिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या पालनकर्त्याच्या रूपात श्रीकृष्ण यांची ऐश्वर्ययुक्त स्थिती आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. आणि वेदांमधल्या संकलनात्मक आणि संपूर्ण वेदांचे ज्ञाता म्हणूनही त्यांची स्थिती काय आहे याच्याविषयी आपल्याला अधिक माहिती आणि आकर्षण हे असणं आवश्यक आहे. तर या श्लोकातनं आपण पाहूया. तर श्लोक संख्या 12. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. अखिल जगताचा अंधकार नाहीसा करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे आणि अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. तर मूळ विषय आहे या श्लोकाचा सूर्य, चंद्र, वीज, अग्नी यांचं तेज जे आहे यांचा मूळ स्रोत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहे. आता या अभ्यासाचा मुख्य मुद्दा काय आहे, तर या जीवनदृष्टीचा काय फायदा होतो, तर या श्लोकात दिलेले जीवनाचे हे दृष्टिकोन जे आहेत हे बद्ध जीवात्म्यासाठी कृष्ण चेतना जागृत करण्याचं साधन आहे. पण जे निर्बुद्ध लोक आहेत त्यांना समजत नाही या जगतातल्या गोष्टी घडतात कशा. पण जेव्हा जो कोणी या जगातल्या सर्व गोष्टींचा संबंध श्रीकृष्णांशी जोडतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये कृष्ण चेतनेची सुरुवात होते आणि हेच बंधनातून मुक्त होण्याचं पहिलं आणि महत्वाचं पाऊल आहे. उदाहरण या श्लोकात दिलेलं आहे. सूर्य काय करतो, प्रकाश देतो आणि सूर्योदय झाल्यावरच सगळी कार्य आपली सुरू होतात. केवळ एक सूर्य आहे पण तो संपूर्ण सौर ग्रहमंडळाला प्रकाशित करतो आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये केवळ एकच सूर्य असतो. चंद्र तारकांमध्ये सर्व तारकांमध्ये तो सर्वोत्तम आहे. तो लोकांना प्रसन्नता देतो आणि वनस्पतींना पोषण देतो. अग्नी स्वयंपाकासाठी कारखान्यांमध्ये अग्नी उपयुक्त असतो. याच्यावरनं आपण समजू काय शकतो, तर महत्वाचा निष्कर्ष असा काढता येईल आपल्याला की भगवंतांच्या कृपेशिवाय सूर्य, चंद्र, अग्नी असू शकत नाही आणि त्यांच्याशिवाय कोणत्याही प्रकारचं जीवन शक्य नाही. तर या श्लोकाद्वारे आपण हे समजू शकतो की श्रीकृष्ण आपल्या जगातील सर्व नैसर्गिक शक्तींचा मूळ स्रोत आहेत. हे आपण समजून जर घेतलं तर कृष्ण भावनेची प्रगती होण्याचं हे पहिलं पाऊल आहे. श्लोक क्रमांक 13 पाहू आपण. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. मीच प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो. माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवनरसांचा पुरवठा करतो. थीम याची मूळ विषयवस्तू अशी आहे की भगवंत पृथ्वीला धारण करतात आणि तिच्यामध्ये वनस्पती उगम पावतात. या वनस्पतींना चंद्राच्या किरणांनी पोषण मिळतं आणि तो चंद्रप्रकाशही भगवान श्रीकृष्णांकडून येतो. आता आपण पाहू की 14वा जो श्लोक आहे त्या 14व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला काही महत्वाचे मुद्दे सांगतात. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम. सर्व प्राणीमात्रांच्या देहामध्ये जठराग्नी रूपात मीच आहे आणि 4 प्रकारच्या अन्नांचं मी पाचन करतो. मी प्राण आणि अपान वायूंशी संयोग साधतो. तर या ठिकाणी भगवंत पचनाचा जो अग्नी आहे त्या अग्नी संदर्भात सुद्धा
महत्त्व सांगताय. आता हा जो मुद्दा आहे हा 13वा आणि 14वा श्लोक कंबाईन करणारे मुद्दे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत की पचनाच्या अग्नीचं महत्त्व काय आहे. तर आयुर्वेद सांगतं की पोटातला अग्नी जो आहे तो सर्व प्रकारच्या अन्नाचं पचन करतो. जर अग्नी प्रज्वलित नसेल तर मनुष्याला भूकही लागत नाही. त्याचे काही रेफरन्सेस किंवा काही पुरावे आहेत का? तर बृहत आरण्यक उपनिषदामध्ये असं सांगण्यात आलं आहे की परमेश्वर पचनाच्या अग्नीच्या रूपात पोटामध्ये स्थित आहे. आणि वेदांत सूत्रात सुद्धा सांगितलेलं आहे भगवंत ध्वनी, शरीर, वायू, पचनाचा अग्नी या सर्वांमध्ये स्थित आहेत. आता 4 प्रकारचं अन्न कोणतं आहे? तर तात्पर्यामध्ये 13व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात चर्व चोष्य लेह्य पेय. म्हणजेच चर्व म्हणजे चावून खाल्लं जाणारं अन्न, चोष्य म्हणजे चोखून खाल्लं जाणारं, लेह्य म्हणजे चाटून खाल्लं जाणारं अन्न, आणि पेय जे पिता येतं, जे गिळता येतं त्या पद्धतीचं अन्न. आता आपण पाहू की हे सर्व ग्रहमाला जी आहे ही भगवान कृष्णांच्या शक्तीने हवेत तरंगत आहे. परमात्म्यामध्ये म्हणजे परमात्मा जो आहे भगवंतांचा अंश तो सर्व अणूंमध्ये, सर्व ग्रहांमध्ये आणि प्रत्येक जीवाच्या हृदयात सुद्धा विद्यमान आहे. ब्रह्मसंहितेमध्ये याचा संदर्भ येतो. जसा आत्मा शरीरात असतो म्हणून जीव पाण्यावर तरंगतो, तसंच भगवंतांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे ग्रह तरंगत असतात आणि आपापल्या ठिकाणी स्थिर असतात. आता दृष्टांत की मुठीत धरलेल्या धुळीसारखं भगवंत सर्वांना स्थिर ठेवतात. ही उपमा आपल्याला अभ्यास करायची आहे. ही आपल्या पहिल्या धड्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टी आपापल्या ठिकाणी ठेवण्याचं कार्य भगवंत करतात. आता आपण पाहू की चंद्रप्रकाशाचा मूळ स्रोत जो आहे तोही भगवंतच आहे. कारण चंद्र सर्व वनस्पतींना रस आणि चव प्रदान करतो. रसात्मक या शब्दाचा अर्थ असा आहे की रस पुरवणारा. म्हणजे चंद्रप्रकाशाच्या प्रभावाने भगवंत सर्व गोष्टी स्वादिष्ट करतात. आता 14वा जो श्लोक जो कनेक्टेड आहे तर त्यामध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीने भगवंत मदत करतायत आपल्याला. तर ह्याची मूळ थीम आहे की अन्नाचं पचन होण्यासाठी वैश्वानर नावाचा अग्नी जी भगवंतांची ऊर्जा आहे ती आवश्यक आहे. आणि अग्नीच्या रूपात प्राण आणि अपान वायू यांचा संयोग होऊन पचन होतं. आता आपण पाहूया की 14वा श्लोक आणि 15वा श्लोक याच्यामध्ये काय संबंध आहे. आता श्लोक क्रमांक 14 पर्यंत भगवंत आपल्याला सांगतात की भौतिक जगतामध्ये त्यांची कृपा कशी सर्वत्र पसरलेली आहे आणि बद्ध जीवही त्यांना कसा ओळखू शकतो. पण आता 15व्या श्लोकामध्ये ते पुढे सांगणार आहे की तेच वेदांचे संकलक आहेत, वेदांचे ज्ञाता आहेत आणि जीवनाचं अंतिम लक्ष्य कसं आहे. मग श्लोक 12 ते 15 यातनं आपल्याला काय शिकायचं आहे तर त्या गोष्टी आपण आता पाहूया. श्लोक क्रमांक 15 मध्ये भगवंत आपल्याला काय सांगतात. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद विदेव चाहं. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होते. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. या श्लोकामध्ये एक महत्वाचा विषय असा आहे की श्रीकृष्णच हेच एकमेव खऱ्या सुखाचे एकमेव स्रोत आहे. ते आपल्याला काय काय देतात तर सध्याच्या अनुभवांची जाणीव देतात, पूर्वीच्या आनंददायक आठवणी देतात आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्या विसरण्याची शक्ती सुद्धा देतात. तेच वेदांत सूत्र देऊन भक्तांना परम आनंद आणि मुक्तीही प्रदान करतात. तर या श्लोकातले मुद्दे पाहू आपण की परमात्मा
प्रत्येक जीवाच्या हृदयात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपात स्थित आहेत आणि सर्वव्यापी पण आहेत. म्हणजे ते हृदयात पण आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत. बाहेर नरसिंह हृदये नरसिंह. आपण दररोज जी नरसिंहदेवांची आरती म्हणतो त्याच्यामध्ये हा मुद्दा स्पष्ट होतो. पुढचा मुद्दा असा आहे की सर्व कर्मांची सुरुवात या परमात्म्यापासून होते, कारण परमेश्वर हे सर्व कर्मांचे साक्षीदार आहेत. जीवात्मा त्याच्या पूर्व कर्मानुसार वागत असतो, पण त्याला विस्मरण होत असतं आणि तो भगवंतांच्या दिशादर्शनानुसार वागतो. भगवंतच त्याला स्मृती, ज्ञान आणि विस्मरण प्रदान करतात. तेच विविध कर्मांचं फळ सुद्धा त्याला देतात. आता भगवंतांची उपासना विविध रूपात कशी करायची? ब्रह्मन, परमात्मा आणि वेदांमध्ये सांगितलेला अवतार भगवान म्हणूनही त्यांची उपासना केली जाते. आता वेद लोकांना योग्य दिशा देतात, जीवन घडवतात आणि भगवंतांकडे परत नेण्याचा मार्ग दाखवतात. आता आपण पाहू की व्यासदेव हे भगवंतांचे साहित्य अवतार आहेत, साक्षात भगवंत आहेत. तेच वेदांचं सूत्र आपल्याला देत आहेत आणि तेच आपल्याला श्रीमद भागवतम सारखा अमूल्य ग्रंथ सुद्धा देत आहेत. आता भगवंत कशा पद्धतीने पूर्णपणे दयाळू आहेत, पूर्ण आहेत, कृपाळू आहेत. तेच अन्नाचे मूळ पुरवठादार आहेत आणि एवढंच नाही तर खाल्लेलं अन्न पचन करणारे सुद्धा तेच आहेत. तेच आपल्या सर्व कर्मांचे साक्षीदार पण आहेत. तेच वेद, श्रीमद भागवतम, भगवद्गीताद्वारे आपल्याला ज्ञान देतात. म्हणून सर्व बद्ध जीवात्म्यांसाठी एकमेव भगवान श्रीकृष्ण हे उपास्य आहेत. आपण त्यांची उपासना केली पाहिजे. वेदांमध्ये या सिद्धतेच्या 3 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या अशा आहेत की संबंध. वेदांचा मूळ उद्देश म्हणजे परमेश्वराशी आपला असलेला संबंध आपण ओळखायचा आहे. भगवंत वेदध्यान का देतात आपल्याला? कारण प्रत्येक जीवानी भगवान श्रीकृष्णांना समजून घेणं आवश्यक आहे आणि त्या कारणासाठी भगवंत तशी बुद्धी जीवात्म्याला देतात सुद्धा. दुसरं आहे अभिधेय. म्हणजे काय? प्रोसेस, अभ्यास करणे. वेदांमधल्या विविध प्रक्रिया आचरणात आणून आपण भगवंतांकडे जाणाऱ्या मार्गावर चालू शकतो. उदाहरणार्थ काय? वैदिक कर्मकांड आहे, वेदांची चर्चा आहे, भगवंतांची नवविधा भक्ती आहे. या मार्गाचा अवलंब करून अभिधेय ही प्रोसेस आपण सुरू करू शकतो. आणि फायनल आहे प्रयोजन, म्हणजे गोल. वेदांचा अंतिम हेतू काय आहे? भगवंतांची प्राप्ती करून घेणे. हे 3 स्तरावरचं ज्ञान आपल्याला भगवंत देतात. आता यातनं निष्कर्ष काय आहे की हे जे वरचे 3 सिद्धतेचे टप्पे आपण पाहिले त्याचं सगळ्यांचं सार या 15व्या श्लोकात समाविष्ट आहे. हा श्लोक जो आहे हा अत्यंत डीप रूटेड आहे, खोल आहे, सखोल आहे आणि श्रीकृष्णांच्या पूर्ण स्थितीचं, कृपेचं आणि ज्ञान प्रदान करणाऱ्या गुणाचं सुंदर चित्र आपल्यासमोर उभं करतं. वेदांचं सार, भक्तीचा मार्ग आणि आत्म्याचा उद्धार या सर्व गोष्टी श्रीकृष्ण स्वतः आपल्याला देतात. तर आपण हे काय समजून घ्यायचं आहे याच्यातनं, तर त्याची काही महत्त्वाचे मुद्दे आपण आता समजून घेऊया. 11व्या श्लोकात आपल्याला सांगितलंय की ज्ञानामुळे तत्वज्ञानी व्यक्ती योग्य दृष्टिकोनातनं पाहायला शिकते. कृष्ण भावनेच्या ज्ञानामुळे आपल्या वर्तनात आणि दृष्टिकोनात काय बदल झाला आहे आणि अशा ज्ञानामुळे आपल्यामध्ये कोणता सकारात्मक बदल पुढे घडू शकणार आहे याबद्दल तुम्ही तुमचा अनुभव लिहायचा आहे. हा होमवर्क आहे. आता 12व्या आणि 13व्या श्लोकांवर आधारित फक्त एकच सूर्य आहे आणि सर्व ग्रह भगवंतांच्या मुठीत धरलेले आहेत या संकल्पनांवर तुम्ही सगळ्यांनी चर्चा करायची आहे आणि या विधानांवर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची काय प्रतिक्रिया आहे ह्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करायचा आहे. हा दुसरा होमवर्क आहे. आणि
असे कोणते श्लोक किंवा स्टेटमेंट्स किंवा विधानं आहेत जे स्वीकारताना आपल्याला सद्यस्थितीत अडचण होतीये किंवा आधुनिक विज्ञानाच्या विरोधात आहेत असं ते वाटतायत आपल्याला. हे असे श्लोक, अशी विधानं तुम्ही या सर्व श्लोकातनं शोधून काढायची आहेत आणि ते हँडल कशी करायची. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, परमात्म्याची उपस्थिती आपण कशी जाणू शकतो याचं उत्तर तुम्ही शोधायचंय. मग ते भूतकाळाची आपल्याला आठवण का करून देत नाहीत याचंही उत्तर शोधायचंय. आणि परमात्म्याकडून जे आपल्याला मार्गदर्शन प्राप्त होतं त्याचा जाणीवपूर्वक उपयोग आपण कसं करू शकतो हेही आपण उत्तर शोधायचंय. आता पुढचा प्रश्न असा आहे की पर्सनल ॲप्लिकेशन्स ह्याच्यासाठी, की कृष्ण भावनेच्या ज्ञानामुळे आपल्या वर्तनात आणि दृष्टिकोनात काय बदल झालाय यासाठी आपण एक आपला अनुभव लिहायचा आहे आणि तो लिहून मला तुम्ही व्हॉट्सॲपवर पाठवायचा आहे. त्या उत्तराचा नमुना कसा असू शकेल की कृष्ण भावना स्वीकारण्याच्या अगोदर मला आधी वाटायचं की यश आणि आनंद हे केवळ बाह्य गोष्टीवर अवलंबून आहे, पण भगवद्गीता वाचल्यानंतर आपल्याला कसं समजलं की खरा आनंद भगवंतांच्या स्मरणात आणि भक्तीत आहे. पूर्वीच्या काळी मी राग, चिंता, द्वेष, लोभ, द्वंद्व ह्याच्यात अडकून राहायचो. तर आता अडचण आली तर कृष्ण हे एकमेव माझा आश्रय आहेत आणि हरे कृष्ण महामंत्र जपल्याने मला कशी काय शांतता प्राप्त होतीये या धोरणांचा, या संदर्भाचा आधार घेऊन हे उदाहरण तुम्ही द्यायचंय. त्याच्यानंतर केवळ एकच सूर्य आहे आणि सर्व ग्रह भगवंतानी मुठीत धरलेले आहेत याच्याबद्दल तुम्ही प्रतिक्रिया कशी द्यायची आहे. तर ही विधानं जी आहेत ही रूपक वाटू शकतात, पण भगवद्गीतेतनं आपल्याला समजतं की हे सगळं नियंत्रण करणारे एकमेव कृष्ण हेच साऱ्या सृष्टीचं नियंत्रण करतात. आता कधी कधी कुठल्या गोष्टी आपण स्वीकार करतो किंवा अस्वीकार करतो, म्हणजे कर्माचा फेरा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक या गोष्टी विज्ञानाच्या नजरेतनं जर पाहायला गेलं तर आपल्याला त्या कठीण वाटतात किंवा आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही. पण शास्त्रांच्या दृष्टिकोनातनं या गोष्टी कशा समजून घ्यायच्या हे आपण पर्सनल ॲप्लिकेशनमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की परमात्म्याची उपस्थिती आपण कशी काय जाणू शकतो. त्याबरोबर परमात्मा आपल्याला भूतकाळ आठवू का देत नाही. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे जो मी होमवर्क तुम्हाला दिलेला आहे या धड्याच्या शेवटच्या भागामध्ये तो तुम्ही होमवर्क पूर्ण करायचा आहे आणि फुलस्केप पेपरवर लिहून त्याची स्कॅन फोटोकॉपी मला तुम्ही पाठवायची आहे व्हॉट्सॲपला. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि बोल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थँक्यू व्हेरी मच.